मळी मिश्रित पाण्यामुळे झालेल्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीला कंटाळून एका शेतकऱ्याने रविवार दिनांक 19 मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. बसवराज हिरोळे, वय वर्ष 45, राहणार कल्पनानगर, MIDC सोलापूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धोत्री येथील गोकुळ शुगरच्या मळी मिश्रित पाण्यामुळे त्यांची शेतजमीन नापीक झाली होती. या संदर्भात वारंवार गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना भेटून विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या संदर्भात मैताच्या घरातील सदस्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना देखील ही बाब सांगितली असता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना या संदर्भात कल्पना दिली, तरी सुद्धा संबंधित मयत शेतकऱ्याचे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे आणि कारखान्याच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देखील देण्यात आली नाही. या सर्व बाबींना वैतागून बसवराज हिरोळे यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. आमचे फार मोठे नुकसान झाले असून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी मैताची पत्नी सविता हिरोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. याबाबत मैताचा मुलगा रविकांत बसवराज हिरोळे, आकाश बसवराज हिरोळे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली आहेत.